अकलूज एक्सप्रेस आणि महाराष्ट्र नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत 25/4 लवंग येथे. आज येथे महाराष्ट्राचे अजातशत्रू नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील साहेब, माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि युवा नेते धवलसिंह मोहिते पाटील साहेब यांची आज झंझावती अशी सभा पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लवंग पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार कोमलताई पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आपल्यावर बोलण्यासाठी कोमलताई पाटील यांचे पती निशांत पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. एकंदरीतपणे दादा काय सांगाल, आज झंझावती अशी सभा पार पडली. मोहिते पाटील परिवारातील दोन दिग्गज अशा नेत्यांना तुम्ही आज सभेसाठी बोलावलं होतं. काय काय चाललंय तुमच्या मनात? एकंदरीत सगळा माळशिरस तालुका महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, काय सांगाल? जनतेला मोहिते पाटील कुटुंब काय आहे आणि जनतेने मोहिते पाटील प्रेम काय आहे हे दाखवून द्यायचं काम आम्ही आजच्या सभेमध्ये दाखवून दिलेलं आहे. आज आपण बघताय माळशिरस तालुक्यात राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे. एक रामाची कृपा म्हणायची की आज मोहिते पाटील कुटुंब एकत्र आलेलं आहे. याचा आनंद आमच्या पूर्व भाग लोकांना या ठिकाणी सगळ्यांनी जाणवून दिलेला आहे. त्यामुळे आज आम्ही एक विचार मनात घेऊन आज दोन्ही मोहिते पाटील कुटुंबाला एकत्र आणायचं आणि आपल्या तालुक्याचे आमदार जानकर साहेब ही ठिकाणी त्यांच्या वेळेत वेळ देऊन ते उपस्थित राहिले. आज पूर्व भागांना मोहिते पाटील कुटुंबाचं जे काही प्रेम आहे ही प्रेम पूर्ण तुम्हाला सभेच्या मार्फतून या ठिकाणी दिसलेल्या लोकांचं प्रेम जनता हे उत्स्फूर्त या ठिकाणी या सभेला या ठिकाणी उपस्थित राहिलेले. दोन्ही मोहिते पाटील परिवारातील अजातशत्रू नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब या सभेला उपस्थित होते. काय कानमंत्र मिळालाय तुम्हाला दादा? कानमंत्र हे आम्हाला गेले 20 वर्षे मोहिते पाटील कुटुंब देत आलेलं आहे आणि कानमंत्र देत असताना 20 वर्षे आम्ही सरपंच असो गावातले विविध प्रश्न आम्ही गेले 20 वर्ष जे सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने सगळ्या गोष्टी आम्ही गोरगरिबांच्या धावून गेलेलो आहे आणि त्यांचं प्रेम आम्हाला जे काय गोरगरिबांना लागणारे प्रश्न आहेत जे काय त्यांची अडचणी आहे ते तोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. आम्हाला कुठला 1% 2% घरी घेऊन जायचं नाही. आजोबांनी वडिलांनी एवढं करून ठेवलेलं आहे ते आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे एवढं आम्हाला सांगायची गरज नाही आणि मोहिते पाटलांनी आमच्या कुटुंबावर एक मोठी विश्वास दिली. ते आमच्या आजोबांचे वडिलांचे आशीर्वादाने आज ही जनता आमच्या समोर आहे. एवढीच आम्हाला एक मनापासून आनंद आहे. या सभेचं आजच्या सभेचं एक वैशिष्ट्य होतं दादा, की या सभेला महिलांचा उत्स्फूर्त आता प्रतिसाद लाभला. या मागचं गणित काय काय तुम्ही जादू केलेली आहे की महिला सुद्धा या सभेला भरपूर प्रमाणात उपस्थित होत्या? आज उमेदवारच एवढा फास्ट आहे आमच्यापेक्षा जवळ आमच्या महिलांनी आमचं 100% काम पूर्ण केलेलं आहे. ते पूर्ण घरोघरी पोचलेले आहेत. उमेदवार आमचा गेले 15 दिवस निवडणूक जाहीर झाल्यापासून फॉर्म भरल्यापासून 21 तारखेला आम्ही फॉर्म भरला आणि 21 तारखेला 4 वाजता आम्ही प्रचार फेरीचं नियोजन केलं की 10 दिवसात आपलं नियोजन कसं राहील. तर आम्ही 22 तारखेपासून सकाळी महिलांचा कार्यक्रम सकाळी 7-7:30 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रत्येक भागात प्रत्येक उमरा या ठिकाणी प्रत्येकांच्या उमेदवार आमचा प्रत्येक उमरेपर्यंत पोहोचला. ही गणित आम्ही ऐकली आणि आमचा उमेदवार आज गेले आमचा शेवटचा दिवस होता. आज या ठिकाणी 7ही गावं आम्ही या ठिकाणी पूर्ण करून आमची महिला दुसऱ्या फेरीसाठी आज लवंगमध्ये पोहोचलेले आहे. एवढा प्रचार आम्हाला महिलांनी आमचा जवळजवळ 100% काम आमचं पूर्ण केलं आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आजचा प्रसिद्ध जे बघितला तुम्ही जे आज सभेसाठी आज सर्वजण या ठिकाणी आले ते केवळ या महिला आमच्या घरोघरी पोहोचला. उमेदवार आमचा पोहोचला. उमेदवारांचा फरक या ठिकाणी जाणून दिला. जसं जसं उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे, निवडणूक सुद्धा गरम व्हायला लागली, निवडणुकीचं वातावरण गरम होतंय, काय सांगाल याबद्दल? वातावरण आम्ही 21 तारखेपासूनच गरम केलेलं आहे आणि जसं गरम गरम होत असेल आता ते थंड करण्याची वेळ आता आलेली आहे. आजच्या सभेतून दाखवून दिले जनतेने की वातावरण आता थंड करण्याची वेळ आलेली आहे. तर येणाऱ्या 9 तारखेला आपण दिसून येईल आपल्या निकालातून की वातावरण थंड आहे का गरम आहे. 7 तारखेला मतदान होणार आहे, अजून दोन दोन दिवस शिल्लक आहेत. काय सांगाल? काय काय आणखी काय रणनीती तुम्ही आखणार आहात? लवंग पंचायत समिती गणातून, माळीनगर जिल्हा परिषद गटातून काय रणनीती असणार? रणनीती असणार आहे की लोकांपर्यंत अजून काय पोचता येईल, काय प्रश्न लोकांचे बाकी राहिले असतील, काय अडचणी असतील ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न सतत आमचा असेल आणि 100% गाव कसं एकत्र करता येईल. लवंग गाव आमचं 100% एकत्र आमच्या पाठीशी राहील
आणि मोहिते पाटील कुटुंबाचं प्रेम या जनतेने दाखवून द्यायची वेळ आम्ही या ठिकाणी 2 दिवसात आखणार आहे. तर आपल्यासोबत होते लवंग पंचायत समिती गणातील उमेदवार कोमलताई पाटील यांचे पती निशांतदादा पाटील, माझे मित्र रियाज मलानीसह मी आमिर मोहोळकर, 25/4 लवंग.